एका छोट्या गावात एक नवविवाहित जोडपं राहत होतं. सुमन आणि तिचा नवरा विनोद. लग्नाला फक्त 3 महिने झाले होते. पण एके दिवशी विनोद गावाबाहेरच्या शेतात गेला आणि परतलाच नाही. लोक म्हणताल त्याला रात्री कुणीतरी मारलं. सुमन एकटी पडली. विनोदच्या मृत्यूनंतर सुमनला रात्री विचित्र आवाज ऐकू यायचे. सुमना, मी आलोय, ती खिडकीतून बघायची, पण कुणीच नसायचं. एके रात्री ती उठली तर तिच्या पायाजवळ पांढऱ्या कपड्यात एक सावली उभी होती. चेहरा ओळखीचा, तो तिच्याच नवरा होता. विनोद म्हणाला, माझं अधुरं प्रेम पूर्ण करायचं आहे, मी तुला सोडून जाऊ शकत नाही. सुमन घाबरली, पण तिच्या डोळ्यांत अश्रू आले. भूत तिच्या जवळ आलं आणि घरभर थंड वारा वाहू लागला. दिवे एकदम बंद झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी लोकांनी सुमनच्या घर उघडलं. ती शांत बसलेली होती. तिच्या बाजूला 2 चहाचे कप होते, एक रिकामा, एक अर्धा भरलेला. तेव्हापासून म्हणतात त्या घरातून रात्री 2 लोकांच्या हसण्याचा आवाज येतो, एक सुमनच्या आणि एक तिच्या नवऱ्याच्या भूताचा. आजही त्या गावात लोक म्हणतात, प्रेम मरत नाही, ते कधी कधी परत येतं, भूताच्या रूपात.